जय हिंद. मी डॉक्टर प्रीती आणि NDAद्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेत आहे. तसेच माझा पार्टिसिपंट ID आहे C57 आणि माझा विषय आहे आधुनिक युगातील महिला. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेत नित्यम महापातक नाशकम. अर्थात अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी या 5 महान स्त्रियांचे स्मरण जरी केले तरी महापातकांचे सुद्धा निरसन होईल अशी ही आपली महान संस्कृती. शिक्षणाचा वेळ राष्ट्रशारदेच्या प्रांगणात लावणाऱ्या सावित्रीबाई फुले, यौवनांच्या अत्याचाराने होरपळून निघालेल्या मुलुखात मांगल्य निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ, साता समुद्रा पार पलीकडे जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, शत्रूच्या छातीत धडकी भरवणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यासारख्या असंख्य कर्तृत्ववान स्त्रिया जर आपल्या भारत देशाला लाभल्या नसत्या तर आपल्या भारत देशाची तुलना स्थान हे तुलनेने कमीच असले असते, यात काडी मात्र देखील शंका नाही. आधुनिकता ही काळाच्या ओघात नसून विचारात असते आणि या महान स्त्रियांच्या आधुनिकतेने या भारतभूमीला सिंचित केले आणि आज त्याचीच देणगी म्हणून तुमच्या आमच्यासारख्या लेकी या भव्य रंगमंचावर त्यांचे विचार प्रस्तुत करू शकत आहेत. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घतीच्या त्या किंकाळीने हे म्हणण्याचा आत्मविश्वास आजच्या आधुनिक स्त्रियांमध्ये आहे. रणरागिणीचा सोकॉल्ड ॲटिट्यूड आहे, लाथ मारीन तेथे पाणी काढीन ही ताकद त्यांच्यात आहे आणि तसेच जर कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे काढून हातात देण्याची हिंमतसुद्धा आमच्यात आहेत. आज या अखंड विश्वाच्या सृजनाचे कार्य या आधुनिक स्त्रियांच्या हातात आहे. तसेच अन्नपूर्णा बनून त्या पोषण करता आहे आणि विविध क्षेत्रात त्यांचे असलेले अतुलनीय योगदान या भारताच्या विजय सिंहासनावर हिऱ्यासारखे झळकत आहे. आज समाज प्रबोधनाने आणि जनजागृतीने आपण स्त्री साक्षरता, आर्थिक साक्षरता तसेच त्यांची स्त्री स्वावलंबन या गोष्टी बऱ्याच अंशी मिळवलेल्या आहेत. ग्रामीण भागातसुद्धा स्त्री शिक्षण आपल्या देशाच्या सुदैवाने पोहोचलेले आहे. पण या देशाच्या नागरिकांना माझा एक खुला सवाल आहे की आधुनिक स्त्रीला समजून घेताना काय आपला समाज तितका आधुनिक झालाय? जेव्हा जेव्हा स्त्रीच्या आधुनिकतेचा मुद्दा येतो तेव्हा 4-6 हात असलेली एका स्त्रीची आकृती आपल्यासमोर उभी असते. ती एकीकडे घरकाम सांभाळत असते आणि दुसरीकडे तिचे कचेरीतले काम सांभाळत असते आणि आपण तिला सुपरवुमन हा टॅग लावून मोकळा होतो. या सगळ्याचा समतोल साधता तिचा मानसिक ताण आणि शारीरिक थकवा परिसीमा गाठतोय आणि बरं याची तक्रार करायला जावी तर समोरून उत्तर येतं, घ्या, तुम्हालाच हवं होतं स्वावलंबन. जेव्हा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत होते तेव्हा फक्त स्त्री स्वावलंबन हा एकमेव पर्याय शिल्लक होता. जेव्हा स्त्रियांनी संघर्ष करून तो मिळवला त्याचे यश आज आम्हालाच लांछन म्हणून चिटकवले जाते आहे. ही खरोखरच एका अधोगती समाजाची लक्षणे आहेत. आज स्त्री जितकी घराबाहेर पडली आहे तितका पुरुष घरात आलेला नाही हे मात्र सत्यच. स्वच्छता, सौंदर्य देखभाल ही फक्त स्त्रियांचीच जबाबदारी अशी समाजाची धारणा आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा स्त्री पुरुष समान मेहनत, समान संघर्ष करतात, तर घरातल्या कामांची वाटणी सुद्धा समान नको का व्हायला? कामाच्या ठिकाणी स्त्रीच्या कार्यक्षमतेवर कायमच प्रश्नचिन्ह उभे केले गेलेले आहेत. तिची तुलना कायम पुरुषासोबत होत असते. योग्य असताना सुद्धा तिला तुलनेने कमी लेखले जाते आणि परत तिला तिची योग्यता सिद्ध करावी लागते. हा नारी शक्तीचा चाललेला सर्रास अपमान आहे. जेव्हा एखादी स्त्री गाडीवरून जात असते तिच्या सुरक्षिततेसाठी जर तिने तिचे पाय खाली टेकवले तर लगेच लोकांची टिप्पणी तयार असते की बघा, बदकासारखी गाडी चालवते. पण त्याऐवजी बघा, मुलांना शाळेत सोडून ती तिचा कुटुंबाचा भार हलका करते आहे, स्वतः स्वावलंबी होते आहे, असा विचार आपण का करू शकत नाही? जेव्हा जेव्हा या आधुनिक भारताच्या स्त्रियांना कायम सांगितले जाते की कसे वागायचे पण कसे वागवायचे याबद्दल कोणी अवाक्षरही काढत नाहीये. असो, तत्वमूल्ये आणि लोककल्याणकारी संस्कृती सांभाळून आधुनिक महिलांसोबत या समाजाला आधुनिक व्हावं लागेल इतकंच माझं म्हणणं. शेवटी मला एक गोष्ट आवर्जून येथे नमूद करावीशी वाटते की ज्या महिला स्वावलंबनाच्या मार्गावर आहे त्यांच्या पाठीमागे असणारे खंबीर पुरुष त्यांना माझे शतशः नमन. हे नारी शक्ती,
सहस्रावधी सूर्यसुद्धा तुझ्यासमोर झुकतील अशी तू दिव्य सौदामिनी आहेस. ह्या चराचरातील चेतनांची स्मृती आहेस, त्यागाची मूर्ती आहेस. तुझे वर्णन करायला शब्द कैलाससुद्धा अपुरा आहे. तूच भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ आहेस. तुझ्याच ललाटी ह्या विश्वाचे भविष्य कोरले गेलेले आहे. आजसुद्धा आजसुद्धा भारत महासत्ता झालेला नाही. आपली लढाई मोठी आहे. त्यामुळे व्यक्तिगत स्त्रीहित मुद्द्यांना बाजूला ठेवून भारताला महासत्ता होण्यासाठी प्रेरित करणे हीच एक आपला ध्यास असला पाहिजे. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, सगळ्या स्त्रियांसाठी माझा एवढाच संदेश आहे की घडते तरी काय इथे, तूच कर आता विचार. तूच गुरु, तूच नारी, कशानं ग तू लाचार. दुर्व्यसनी गैरविचारी बनतायत सारे आता. बिघडणाऱ्या प्रवाहाला बदलू शकते तू माता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.